नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण व्यापार या प्रकरणातील शेवटचा भाग बघितला होता, तो म्हणजे आयात व्यापार व त्याची कार्यपद्धती. आज आपण प्रकरण 2 व्यापार या प्रकरणावरील स्वाध्याय बघणार आहोत. स्वाध्यायामधला पहिला प्रश्न आहे आणि त्यातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यातली पहिली रिकामी जागा आहे, टिंबटिंब हा उत्पादक आणि किरकोळ व्यापारी यांच्यातील दुवा आहे. मग उत्पादक आणि किरकोळ व्यापारी यांच्यातील दुवा कोण आहे? तर खाली 3 पर्याय दिलेले आहेत. त्यामधला पहिला पर्याय आहे उपभोक्ता, दुसरा पर्याय आहे घाऊक व्यापारी आणि तिसरा पर्याय आहे उत्पादक. मग आपल्या सर्वांना माहिती आहे की उत्पादक की जो वस्तूंचं उत्पादन करतो आणि किरकोळ व्यापारी की जे ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवण्याचं काम करतात, तर या दोघांमधला दुवा हा घाऊक व्यापारी असतो. म्हणजे उत्पादकाकडील माल घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात आणि या घाऊक व्यापाऱ्यांकडील वस्तू किंवा माल किरकोळ व्यापारी खरेदी करतात आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे घाऊक व्यापारी, की घाऊक व्यापारी हा उत्पादक आणि किरकोळ व्यापारी यांच्यातील दुवा आहे. त्यानंतर दुसरी कमी जागा, साधारणतः किरकोळ व्यापाऱ्यांनी लावलेली किंमत ही टिंबटिंब असते. मग आपल्याला 3 पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे जास्त, दुसरा कमी, तिसरा पर्याय आहे स्थिर. आपल्या सर्वांना माहिती आहे की किरकोळ व्यापारी थेट ग्राहकांपर्यंत वस्तूंची विक्री करत असतात आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्याजवळील वस्तूंची किंमत ही थोडीशी जास्त लावलेली असते आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे किंवा पहिला पर्याय जास्त. त्यानंतर तिसरी रिकामी जागा आहे, घाऊक व्यापारी आपल्या व्यवसायात टिंबटिंब प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक करीत असतो. पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे लहान, दुसरा पर्याय मोठ्या, तिसरा पर्याय आहे कमी. मग आपल्याला माहिती आहे की घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर वस्तूंची उत्पादकाकडनं खरेदी करत असतो आणि त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर पैशाची भांडवलाची गरज असते आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे मोठ्या प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक करीत असतो. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर चौथी रिकामी जागा आहे, किरकोळ व्यापारी हा वाटप साखळीतील टिंबटिंब दुवा आहे. मग आपण वितरण साखळी बघितली होती. त्यामध्ये वितरण साखळीमध्ये पहिला घटक आहे उत्पादक की जो वस्तूंचं उत्पादन करतो, दुसरा आहे घाऊक व्यापारी की जो उत्पादकाकडील माल मोठ्या प्रमाणावर खरेदी करतो, तिसरा घटक आहे किरकोळ व्यापारी की हे किरकोळ व्यापारी घाऊक व्यापाऱ्याकडील माल खरेदी करतात आणि शेवटचा घटक आहे ग्राहक की हे किरकोळ व्यापारी थेट ग्राहकांना वस्तूंची विक्री करत असतात. म्हणजे वितरण साखळी आहे उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. मग आता या वितरण साखळीतील किंवा वाटप साखळीतील किरकोळ व्यापारी हा शेवटचा दुवा किंवा घटक समजला जातो. म्हणजे पहिला घटक आहे उत्पादक, दुसरा घाऊक व्यापारी आणि तिसरा आहे किरकोळ व्यापारी आणि थेट मग किरकोळ व्यापारी ग्राहकांना वस्तूंची विक्री करत असतात आणि त्यामुळे पर्याय दिलेले आहे. आपला पहिला पर्याय आहे पहिला, दुसरा पर्याय आहे शेवटचा आणि तिसरा पर्याय आहे दुसरा. तर आपलं हा पर्याय आहे शेवटचा दुवा आहे. त्यानंतर 5वी रिकामी जागा, किरकोळ व्यापारी बाजारपेठेतील माहिती टिंबटिंबद्वारे घाऊक व्यापाऱ्यांना पुरवितात. पर्याय आहे पहिला पर्याय आहे उत्पादक, ब पर्याय सरकार, उपभोक्ता. मग आता किरकोळ व्यापारी जे आहे तर ते बाजारपेठेविषयी माहिती उत्पादकाद्वारे घाऊक व्यापाऱ्यांना पुरवत असतात आणि त्यामुळे आपलं उत्तर पहिला पर्याय आहे उत्पादक. त्यानंतर 6वी रिकामी जागा आहे, टिंबटिंब होणाऱ्या वस्तूत रसायने, क्रूड ऑइल,
त्यानंतर पेट्रोलियम उत्पादने, खाद्यतेल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने आणि चांदी, मोती आणि मौल्यवान खडे इत्यादी. 3 पर्याय खाली दिले. पहिला पर्याय आहे भारतातून निर्यात, ब पर्याय भारतातून निर्यात नाही, क पर्याय भारतातून आयात. मग आता वरील जे उत्पादने आहेत तर ती भारतातून किंवा भारताकडून आयात केली जातात, म्हणून आपलं उत्तर आहे क्रमांक 3 किंवा क हे आपलं उत्तर आहे भारतातून आयात किंवा भारत या सर्व वस्तूंची आयात करत असतो. त्यानंतर 7वी रिकामी जागा आहे जकात मुक्तीसाठी निर्यातदार टिंबटिंब तयार करतो. आपण आयात आणि निर्यात कार्यपद्धती बघितली, तर त्यामध्ये जकात मुक्तीसाठी निर्यातदार टिंबटिंब तयार करतो. मग पहिला पर्याय आहे माल वाहतूक आदेश, ब पर्याय आहे पतपत्र, तिसरा पर्याय आहे जहाज हुंडी. तर आपलं उत्तर आहे तिसरा पर्याय जहाज हुंडी. जकात मुक्तीसाठी निर्यातदार जहाज हुंडी तयार करतो. त्यानंतर 8वी रिकामी जागा आहे टिंबटिंब व्यापारी मालाची विक्री करण्यासाठी एखाद्या टोपलीत माल घेऊन जात असतात. पर्याय आहे पहिला पर्याय आहे फेरीवाला, दुसरा पर्याय आहे टोपलीवाले, तिसरा पर्याय आहे स्वस्त वस्तूंची विक्री करणारे व्यापारी. मग आपण बघितलं की जे व्यापारी मालाची विक्री करण्यासाठी एखाद्या टोपलीत किंवा खोक्यामध्ये वस्तू घेऊन जात असतात त्यांना काय म्हटलं जातं की टोपलीवाले व्यापारी. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब किंवा दुसरा पर्याय टोपलीवाले. त्यानंतर 9वी गाळी जागा आहे टिंबटिंब हे व्यापारी आपले दुकान बाजाराच्या दिवशीच लावतात. पर्याय आहे पहिला रस्त्यावरील व्यापारी, दुसरा पर्याय बाजारातील व्यापारी आणि क आहे टोपलीवाले. आता बाजाराच्या दिवशी जे दुकान लावतात त्यांना काय म्हटलं जातात बाजारातील व्यापारी, म्हणजे पर्याय क्रमांक ब हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर 10वी रिकामी जागा आहे टिंबटिंब हे किरकोळ व्यापारी विशिष्ट प्रकारच्या मालाचीच विक्री करतात. पर्याय अ आहे सर्वसाधारण मालाची विक्री करणारी दुकाने, ब पर्याय आहे विशिष्ट प्रकारचा माल विकणारे किरकोळ दुकाने, क पर्याय आहे जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणारे दुकानदार. आता टिंबटिंब हे किरकोळ व्यापारी विशिष्ट प्रकारचा माल. आता विशिष्ट प्रकारचा माल म्हणजे काय, तर आपण बघतो की एखाद्या दुकानामध्ये फक्त एकसारखाच वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. मग खेळणीच्या दुकानामध्ये सर्व प्रकारच्या फक्त खेळण्याच विक्रीसाठी ठेवले जातात, किंवा मग खेळांचे जे सामान आहे तर एका दुकानामध्ये सर्व प्रकारच्या खेळांचे सामानच आपल्याला मिळते, किंवा मग लेदरच्या ज्या वस्तू आहेत तर त्यांची विशिष्ट दुकानं असतात, किंवा घड्याळे, साड्या. तर या दुकानांमध्ये विशिष्ट प्रकारचा मालाचीच विक्री ही केली जात असते. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किंवा ब विशिष्ट प्रकारचा माल विकणारे किरकोळ दुकाने हे किरकोळ व्यापारी विशिष्ट प्रकारचा मालाची विक्री करत असतात. त्यानंतर 11वी रिकामी जागा आहे टिंबटिंब हे स्वयंसेवा पद्धतीचे दुकान म्हणून ओळखले जाते. स्वयंसेवा की ज्या दुकानामध्ये आपल्याला स्वतः त्या वस्तूंजवळ जावं लागतं, मग आपल्याला गरजेनुसार लागणाऱ्या वस्तू स्वतः बघाव्या लागतात, त्यांची किंमत बघावी लागते आणि हे सर्व बघितल्यानंतर त्या वस्तू आपल्याला स्वतः एखाद्या बास्केटमध्ये किंवा ट्रॉलीमध्ये आपल्याला भराव्या लागतात आणि मग काउंटरजवळ त्या न्याव्या लागतात. तर स्वयंसेवा पद्धतीचे दुकान म्हणून ओळखले जाते. तर पर्याय दिलेला आहे पहिला आहे एक छते दुकान, ब आहे सुपर बाजार, क आहे मल्टिपल स्टोअर्स. मग आपलं उत्तर आहे ब सुपर बाजार किंवा सुपर मार्केट. तर अशा प्रकारे प्रश्न पहिल्यातला अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा हा प्रश्न आपण घेतलेला आहे. त्यानंतर मी तुम्हाला रेड पेननी उत्तरांच्या जागी खुणाही करून दिलेल्या आहेत. तर रेड पेननी केलेल्या ज्या खुणा आहेत तर ती आपली उत्तरे आहेत. तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. त्यानंतर पुढे प्रश्न पहिल्यातलं ब आहे योग्य जोड्या जुळवा. आता बघा आपल्याला अ गट आणि ब गट दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला पहिला
अ गट घ्यायचा आहे. मग आता त्यामध्ये अ गटामध्ये अ दिलेलं आहे पहिलं, एक छते दुकान. आता ब गटामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहे, त्यातून आपल्याला उत्तरं शोधायची आहे. मग एक छते दुकान, तर आपण बघितलं की एका छताखाली विविध विभाग किंवा अनेक वस्तू ठेवलेल्या असतात आणि त्यांची विक्री एका छताखालीच केली जाते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वस्तू असल्यामुळे तिथे भांडवलाचीही गरज ही जास्त असते आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे ब गटातलं 5वं अधिक भांडवल. त्यानंतर अ गटातलं ब आहे किंवा दुसरं आहे बाजारातील व्यापारी. आताच आपण गाळलेल्या जागांमध्येही बघितलं बघा की मग बाजारातील व्यापारी, मग आपण बघितलं की बाजारातील व्यापारी की जे फक्त बाजाराच्या दिवशीच आपले दुकान लावत असतात. मग ब गटामध्ये आपलं उत्तर आहे क्रमांक 3, फक्त बाजाराच्या दिवशी मालाची विक्री. त्यानंतर अ गटामध्ये तिसरं आहे सर्वसाधारण मालाची विक्री करणारे दुकान. मग आता सर्वसाधारण मालाची विक्री करणारे दुकान कोणतं, तर मग जे जनरल स्टोअर्स वगैरे असतात तर त्याचा समावेश यामध्ये केला जातो. मग आपलं उत्तर आहे ब गटातला क्रमांक 4 जनरल स्टोअर्स. त्यानंतर अ गटातलं शेवटचं आहे टोपलीवाले व्यापारी. त्याचं उत्तर आहे क्रमांक 1 ब गटातलं डोक्यावरून मालाची ने-आण करतात. त्यानंतर पुढे परत आपल्याला जोड्या लावा दिलेले आहेत. अ गट आणि ब गट दिलेला आहे. त्यामध्ये पहिलं आहे किंवा अ गटातलं अ दिलेलं आहे आयात व्यापार आणि ब गटामध्ये त्याची उत्तरं दिलेली आहेत, ती आपल्याला शोधायची आहे. मग आयात व्यापार, मग ब गटामध्ये बघा क्रमांक 3 तिसरा जो आहे तर दुसऱ्या देशातून वस्तूंची खरेदी करणे. मग आयात व्यापार म्हणजे काय ते आपण बघितलं की आयात म्हणजे दुसऱ्या देशातून आणणे किंवा दुसऱ्या देशातून वस्तूंची खरेदी करणे. मग आयात व्यापार त्याचं उत्तर आहे ब गटातलं तिसरं दुसऱ्या देशातून वस्तूंची खरेदी करणे. त्यानंतर अ गटामध्ये ब किंवा दुसरं आहे नोंदणी. मग ब गटामध्ये आपलं उत्तर आहे की आयातीतील पहिली पायरी किंवा आयात कार्यपद्धतीची पहिली पायरी, की आयातदार असो की निर्यातदार असो त्याला स्वतःची नोंदणी ही विविध अधिकाऱ्यांकडे जाऊन करावी लागत असते. त्यानंतर अ गटातलं तिसरं आहे पुनर्निर्यात. आता पुनर्निर्यात ही संकल्पना आपण बघितली की आंतरराष्ट्रीय व्यापाराचाच हा एक प्रकार आहे की पुनर्निर्यातमध्ये ज्या वस्तू येतात तर त्या वस्तू आपल्या देशामध्ये उत्पादित होत नाही, तर आपला देश दुसऱ्या देशाकडनं वस्तू आयात करतात आणि आपल्या देशात आल्यानंतर त्या वस्तूंची पुन्हा निर्यात केली जाते. मग आपलं उत्तर आहे ब गटातलं दुसरं आपल्या देशातील वस्तू नाही. त्यानंतर ड आहे पतपत्र. अ गटातलं ड पतपत्र. मग आपण पतपत्र म्हणजे काय ते बघितलं होतं की पतपत्र ही आयातदाराच्या बँकेने आयातदाराने वस्तू आयात केल्यावर निर्यातदारास व्यवहाराची रक्कम प्रदान केली जाईल याची दिलेली हमी होय. मग आपल्याला ब गटामध्ये 7व्या क्रमांकावर जो पर्याय आहे थकबाकीची वसुली, तर आपलं उत्तर ते आहे. त्यानंतर पुढे आपल्याला बघा मी तुम्हाला योग्य जोड्याजोड याची उत्तरंही तुम्हाला दिलेली आहेत, तुम्ही ती वहीमध्ये लिहून ठेवा. त्यानंतर पुढे की प्रश्न पहिल्यातला क दिलेला आहे की योग्य शब्द शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. त्यातील पहिलं की आपल्याला एक विधान दिलं जाईल आणि त्या विधानासाठी आपल्याला योग्य शब्द किंवा एखादा शब्दसमूह किंवा संज्ञा ही ओळखून तिथे उत्तरांमध्ये लिहायची आहे. व त्यामध्ये पहिलं आहे
की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन मालाची विक्री करणारी व्यक्ती. मग आपल्याला माहिती की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तूंची किंवा मालाची विक्री करणारे जे व्यक्ती आहेत किंवा व्यापारी आहेत तर त्यांना फिरते व्यापारी असं म्हटलं जातं, की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जात असतात. मग आपलं उत्तर आहे फिरते व्यापारी. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे घाऊक व्यापारी आणि उपभोक्ता यांच्यातील मध्यस्थ. आता उपभोक्ता म्हणजे ग्राहक, आता घाऊक व्यापारी आणि उपभोक्ता यांच्यातील मध्यस्थ, की घाऊक व्यापाऱ्याकडील वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे किरकोळ व्यापारी करत असतात आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे किरकोळ व्यापारी. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे विविध शाखांद्वारे विक्री करणारे दुकान, की एक मेन दुकान असतं आणि त्या दुकानाच्या विविध शहरांमध्ये राज्यांमध्ये शाखा उघडलेल्या असतात. तर अशा विविध शाखांद्वारे विक्री करणारे जे दुकान आहेत तर त्यांना साखळी पद्धतीचे दुकान असे म्हटले जाते. मग आपलं उत्तर आहे साखळी पद्धतीचे दुकान. त्यानंतर चौथा प्रश्न आहे ज्या दुकानात एकच निश्चित किमतीत मालाची विक्री केली जाते ते दुकान. आपण बघितलं की एकच किंमत असणारी जी दुकानं आहेत की त्यामध्ये फिक्स रेट असतात किंवा एकच किंमत असते, त्या किमतीमध्ये बदल केला जात नाही आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे एकच किंमत असणारी दुकाने. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे रस्त्यावर मालाची मांडणी करून मालाची विक्री करणारा किरकोळ व्यापारी. आता आपण बघतो की बहुतेक लोक रस्त्यांवर वस्तू विक्रीसाठी ठेवत असतात, त्यांची विक्री करत असतात, मग त्यांना रस्त्यावरील व्यापारी असं म्हटलं जातं. मग आपलं उत्तर आहे रस्त्यावरील व्यापारी. त्यानंतर शेवटचा 6वा प्रश्न आहे आयातदाराने माल पाठविण्यासंबंधी दिलेला आदेश. मग आयातदाराने माल पाठविण्यासंबंधी दिलेला आदेश त्याला आदेश पाठविणे असंही म्हटलं जातं किंवा मागणीपत्र असंही आपलं उत्तर असू शकतं. म्हणजे मागणीपत्र किंवा आदेश पाठवणे हे आपलं उत्तर आहे. पुढे बघा मी तुम्हाला प्रश्न पहिल्यांदा क जे आहे त्याची उत्तर दिलेली आहेत. त्यानंतर पुढे प्रश्न पहिल्यातलं ड दिलेलं आहे चुकी बरोबर ते लिहा. त्यातलं पहिलं चुकी बरोबर किंवा पहिलं विधान आहे घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाचा साठा करतो. की आपण बघितलं की घाऊक व्यापारी हा उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करत असतो आणि तो माल काही काळापर्यंत त्याला किंवा मागणी येईपर्यंत त्याला तो साठवून ठेवावा लागतो. म्हणजे आपलं हे विधान काय आहे बरोबर आहे की घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाचा साठा करतो. हे विधान काय आहे बरोबर आहे. त्यानंतर दुसरं चुकी बरोबर की घाऊक व्यापारी कमी प्रमाणात वस्तूंची विक्री करतो. आत्ताच बघितलं आपण की घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी ही मोठ्या प्रमाणावर वस्तूंची विक्री करण्यासाठी करत असतो आणि त्यामुळे की आपलं हे दुसरं जे विधान आहे तर ते काय आहे चूक आहे की घाऊक व्यापारी कमी प्रमाणात वस्तूंची विक्री करतो. त्यानंतर तिसरं विधान आहे किरकोळ व्यापाऱ्याचा उपभोक्त्यांशी प्रत्यक्ष संबंध नसतो. आता उत्पादक जे आहेत तर त्याकडील माल घाऊक व्यापारी घेतात, घाऊक व्यापाऱ्याकडील माल किरकोळ व्यापारी घेतात आणि किरकोळ व्यापारी थेट ग्राहकांशी संबंध प्रस्थापित करतात, कारण थेट ग्राहकांना वस्तू विकण्याचं काम हे किरकोळ व्यापारी करत असतात आणि त्यामुळे आपलं जे विधान आहे की प्रत्यक्ष संबंध नसतो तर हे विधान चुकलेलं आहे किंवा उत्तर चूक आहे. त्यानंतर चुकी बरोबरमधलं चौथं विधान सुपर बाजार दुकानाकडून ग्राहकाला घरपोच माल पोहोचची सुविधा दिली जाते. आता सुपर बाजार सुपर मार्केटमध्ये आपण बघितलं की ते स्वयंसेवा तत्त्वावर चालतात की आपल्याला स्वतः प्रत्यक्ष ते जावं लागतं, आपल्याला आवश्यक त्या वस्तू घ्याव्या लागतात, ते घरपोच माल पोहोचची सुविधा देत नाही. मग आपलं विधान काय आहे इथे चूक आहे. त्यानंतर 5वं विधान आहे एकछती दुकाने शहराबाहेर स्थापन केलेली असतात. आता एकछती दुकान की ते मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवलेला असतो की अनेक प्रकारच्या वस्तू त्या दुकानामध्ये मिळतात की एका छताखाली आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घेता येतात आणि त्यामुळे अशी जी दुकानं आहेत तर ती शहरात
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी किंवा शहराच्या मधोमध स्थापन झालेले असतात की जेणेकरून ग्राहक हे स्वतः त्या दुकानाकडे आकर्षित होऊन वस्तूंची खरेदी करू शकतील किंवा सहजपणे ग्राहक त्या दुकानामध्ये येऊ शकतील. आणि त्यामुळे हे एकछत्री दुकाने जे आहे तर ती शहराबाहेर नाही तर शहराच्या मधोमध स्थापन झालेली असतात. आणि त्यामुळे 5वं जे विधान आहे तर इथे चुकीचं आहे. त्यानंतर 6वं विधान आहे, एकच किंमत असलेल्या दुकानात किमतीबाबत तडजोड केली जात नाही. आता ज्या दुकानामध्ये वस्तूंची एकच किंमत असते तेथे किमतीबाबत तडजोड करू दिली जात नाही, कमी जास्त करू दिली जात नाही. आणि त्यामुळे हे उत्तर काय आहे आपलं बरोबर आहे. 7वं विधान आहे, निर्यात परवान्यासाठी पतपत्र आवश्यक असते किंवा निर्यात करण्यासाठी जी परवानगी घ्यावी लागते किंवा परवाना काढावा लागतो, परमिशन काढावी लागते, तर त्यासाठी पतपत्र हे आवश्यक असते. आणि त्यामुळे आपलं उत्तर काय आहे बरोबर आहे. त्यानंतर 8वं विधान आहे, दुसऱ्या देशातून वस्तूंची खरेदी करणे याला निर्यात व्यापार असे म्हणतात. आता आपण वरील प्रश्न बघितला की दुसऱ्या देशातून वस्तूंची खरेदी करणे याला काय म्हटलं जातं, आयात व्यापार. म्हणून हे विधान आपलं इथं चुकलेलं आहे. 9वं विधान आहे, निर्यात व्यापारात टिकून राहण्यासाठी उच्च गुणवत्ता राखणे महत्त्वाचे असते. हे विधान काय आहे बरोबर आहे. जर आपण आपल्या वस्तूबाबत उच्च गुणवत्ता राखली तर मोठ्या प्रमाणावर मागणी ही इतर देशांकडनं येत असते आणि त्यामुळे निर्यातीमध्ये वाढ होण्यास मदतही होत असते. आणि त्यामुळे उच्च गुणवत्ता राखणे हे महत्त्वाचे असते. आणि त्यामुळे हे विधान काय आहे आपलं बरोबर आहे. तर मी तुम्हाला रेड पेनने उत्तरही तिथे लिहून दिलेली आहेत. त्यानंतर पुढे प्रश्न पहिल्यातलं ई दिलेलं आहे, गटात न बसणारा शब्द शोधा. म्हणजे आपल्याला काही शब्द दिलेले असेल आणि त्या शब्दांचा जो गट आहे त्यामध्ये एखादा वेगळा प्रकार किंवा एखादा वेगळा शब्द दिलेला असतो, तो फक्त आपल्याला बाजूला काढायचा आहे किंवा मग ते आपलं उत्तर असेल. त्यानंतर त्यामध्ये बघा की पहिलं दिलेलं आहे की सामान्य दुकाने, कॉमा केलेला आहे, पुढे फेरीवाले, पुढे स्वस्त वस्तू दुकान आणि त्याच्या पुढे दिलं रस्त्यावरील दुकानदार. आता बघा की जे फेरीवाले, स्वस्त वस्तू दुकान आणि रस्त्यावरील दुकानदार हे जे प्रकार आहे तर ते फिरत्या व्यापाऱ्यांचा प्रकार आहे आणि सामान्य दुकाने हा त्यामधला गटात न बसणारा शब्द आहे किंवा वेगळा शब्द आहे. आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे सामान्य दुकाने. त्यानंतर दुसरं विधान आहे बघा की एकछत्री दुकाने, साखळी पद्धतीची दुकाने, बाजारातील दुकाने, एकच किंमत असलेली दुकाने. आता बघा यामध्ये सुद्धा बघा की एकछत्री दुकान, साखळी पद्धतीची दुकान आणि एकच किंमत असलेली दुकाने ही किंवा हे तीनही प्रकार मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारे व्यापारी जे आहेत तर त्याचे प्रकार आहे. फक्त बाजारातील दुकाने जे आहेत तर ते फिरते जे व्यापारी आहेत त्यांचा प्रकार आहे. आणि त्यामुळे वेगळा किंवा गटात न बसणारा शब्द कोणता आहे, बाजारातील दुकाने, किंवा आपलं उत्तर आहे बाजारातील दुकाने. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विशिष्ट प्रकारचा माल विकणारी दुकाने, जुन्या वस्तूंचा व्यापारी, मॉल आणि अधिकृत विक्रेते. आता यामध्ये पण बघा की विशिष्ट प्रकारचा माल विकणारी दुकाने, जुन्या वस्तूंचा व्यापारी आणि अधिकृत विक्रेते, तर हे लहान प्रमाणावर वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांचे उदाहरणं आहेत किंवा प्रकार आहेत. परंतु मॉल जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारे जे व्यापाराचे प्रकार आहे तर त्याचा एक प्रकार आहे. आणि त्यामुळे आपलं उत्तर आहे मॉल किंवा गटात न बसणारा शब्द आहे मॉल. तर मी तुम्हाला निळ्या पेनने उत्तरही तर करून दिलेले आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला प्रश्न पहिल्यातलं फ दिलेला आहे, खालील विधाने पूर्ण करा. तर हा प्रश्न व त्यापुढील सर्व प्रश्न आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हे सर्व जे प्रश्न आहे की प्रश्न पहिल्यातलं अ, ब, क, ड
आणि ई हे आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा की जेणेकरून आपल्याला परीक्षेसाठी ते उपयोगी पडेल. आपण पुढील प्रश्न पुढच्या तासाला बघू. तोपर्यंत धन्यवाद.